कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. आणि त्याला त्या शोधत लागल्या की गोपिका होता बाईला लपाला खांदी कोठे आड आली देह बुद्धी धावा आळवा करुणा कृपा निधी कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. शुद्धी नाम पत्ता. हो, त्या परमात्म्याचा त्या पत्ता विचारू लागल्या. तो परमात्म्याचं मिलन झालं होतं, भेट झाली होती आणि तो लगेच निघून गेल्यानंतर त्या म्हणत होत्या कान या रे. अरे या गवळण येतो. तो परमात्मा भेटला होता हे सिद्ध होतं. एथवरी होता संग अंगे अंग लपविले तो का म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला. तो परमात्मा फक्त अहंकार आला होता. गोपिकेला अहंकार. तो कृष्ण परमात्मा आमच्याकडे येतो, आम्ही म्हणू तसा वागतो. नुसता अहंकार आला त्या भक्तीचा. तेवढ्याच वेगामध्ये तो परमात्मा निघून गेला. ते स्वरूप अंतःकरणामध्ये धारण केलेलं होतं ते निघून गेलं. मग त्याच्या विरहामध्ये ती अवस्था तयार झाली. ती विरहिणी. तो देव दूर निघून गेला आणि आपण कुठेतरी दूर देशाला निघून गेलो, कोणत्यातरी जन्मात गेलो. पहिले दूरदेशी मज आठवे मानसी. अंतःकरणामध्ये त्याचं ते स्वरूप राहिलेलं होतं. पानती एखाद्या स्त्रीचं नवरा बायकोची ताटातूट झाली, ती विरहिणी असे महाराज. तुम्हाला विरहिणीचे दोन्ही प्रकार सांगितलेले आहे. टाळत टाळत गेलो पुढं. भोपाळी आणि विरहिणीचे 2 मिनिटात सांगतो, ऐकून ठेवा. जाऊ द्या, मेलो तर गेलो. गुरुवारी नामदेव महाराज पठाळी म्हणायची भोपाळी वेगळी आणि विरहिणी वेगळी. ऐकून ठेवायची चिंतन. गणेश महाराज ऐकून ठेवा. भोपाळी शब्दाचा अर्थ आहे भूप म्हणजे राजा. भूप म्हणजे राजा. आळी म्हणजे आळवणे. भगवंत रूपी राजाला ज्या अभंगातून आळवल्या जातं त्याला भोपाळी म्हणतात. भूप शब्दाचा अर्थ आहे भू म्हणजे जमीन, पृथ्वी आणि त्याचा पालन करणारा. या पृथ्वीला जो पृथ्वीचं पालन जो करतो तो भगवान परमात्मा. त्याला ज्या अभंगातून आळवलं त्याला म्हणतात भोपाळी. भूप शब्दाचा अर्थ आहे राजा आहे. भूप म्हणजे राजा. आळी शब्दाचा अर्थ आहे हट्ट. ऐकून ठेवायची. भगवंत रूपी राजाकडे ज्या अभंगातून हट्ट धरला जातो त्याला म्हणतायत भोपाळी. पण तुम्हाला एक सांगतो, 2 प्रकार सांगायचे, विरहिणीचे आणि भोपाळीचे. हो, 2 मुलीचे लग्न झाले, दोघी नांदण्याकरता गेल्या. चला पटकन. नांदण्याकरता गेल्या, दोघींचा संसार सुरू झाला होता. आता एकीचे सासू सासरे वाईट होते, खूप कडक होते, तीक्ष्ण होते आणि ते कडक तिला जाच करायचे, त्रास तिला देत होते. आणि तिचा नवरा चांगला होता. ऐका. आणि एकीचा नवरा वाईट होता, सासू सासरे चांगले होते. एकीचा सासू सासरे चांगले, नवरा वाईट. 2 प्रकार झाले. ऐका, त्या दोन्ही मुलीचे खूप दूर देशाला त्या मुली दिल्या होत्या नांदण्याकरता. आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, एखाद्या वेळेस सासू सासरे कितीही कडक असले तर चालतील, कितीही वाईट असले चालतील, किती तापड स्वभावाचे असले ते चालतील, पण तिचा नवरा तरी किमान चांगला असला पाहिजे ना. झोपले का? ज्या बाईचा नवरा चांगला आहे तिचा संसाराचा सफल झाला राजो. सासू सासरे असू द्या, किती दिवस बोलणार ते? 2 दिवस बोलणार, काही 1 दिवस तर तिचा विजय होईल ना. हो, पण महाराज सासू सासरे वाईट आणि नवरा चांगला, नवऱ्याची तिची ताटातूट झाली. तुम्हाला एक सांगतो, या सासू सासऱ्याच्या मूर्खपणापायी आणि हिच्याही मायबापापायी चांगला संसार चाललेला, नवरा बायकोचं प्रेम, पण नवरा बायकोची तिची ताटातूट होती आणि ताटातूट केली हो या मायबापाने. इकडच्याही केली आणि तिकडच्याही केली. ती पोरगी बापाच्या घरी राहू लागली. बापाच्या घरी ती पोरगी राहते, तिच्या मैत्रिणी त्या मायरामध्ये भेटायला येतात. त्या मैत्रिणीला ती विचारते, तिचे लेकरं पाहते आणि तिच्यावर तो प्रसंग आलेला असतो. चांगलं होतं हो माझं. ती पोरगी तिथं बापाच्या घरी राहताना तिला कठीण दिवस जात असतात ते, आणि नवऱ्याची तिची ताटातूट झाली. हो, आणि नवरा तिला सोडून कुठेतरी निघून गेला. मायबाप भांडतात, आपल्या बायकोला पटून घेत नाही आपल्या बायको सोबत. तोही कुठेतरी तो निघून गेलेला होता, तो कुठेतरी दूर देशाला असत. आणि ही बापाच्या घरी बिचारी तळमळत होती. माझं त्यांचं चांगलं होतं. मी कधी एक दिवसही त्यांना भांडली नाही. अशी ती विरहामध्ये
त्या ताट्या तुटीमध्ये हो एकांतामध्ये त्या तिच्या मैत्रिणी सोबत ती संवाद साधत होती. ती मैत्रीण म्हणते काका तुझं कसं काय झालं. ती म्हणले माझे इकडचे मायबापाही मूर्ख आणि तिकडचे त्यांची मूर्ख होते. माझ्या नवऱ्याचं प्रेम चांगलं होतं. अगं तुला काय सांगू म्हणे मैत्रिणीला ती सखी सांगत होती. तुला काय सांगू माझं त्यांचं चांगलं होतं पण मला कधी कधी त्यांची आठवण येते ग. मला ते जीव लावायचे त्या घरामध्ये. मला मारायला धावायचे माझी सासू माझा सासरा मला मारायला धावायचा पण माझा नवरा मला जीव लावायचा. म्हणजे काय घडलं एक दिवस असंच घडलं. त्याचा बाप त्याला बोलला आणि तो त्याने घर सोडलं. कुठंतरी गुजरातला कुठंतरी सुरत मध्ये कुठंतरी पोट भरतो म्हणता येतो. आणि मी माझ्या बापाच्या घरी पडिले दुरदेसी मज आठवे मानसी. त्या स्त्रीनं त्या नवऱ्याच्या विरहामध्ये रडावं. नवऱ्याच्या विरहामध्ये ताटातूट झालेल्या त्याची आठवण करावी. तसंच ज्ञानोबाची हीच विरहिणी देव आपल्यापासून कुठंतरी दूर गेला आणि ती अवस्था महाराज अभंगातून व्यक्त करतात. मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. जागा निघतात म्हणता जागा निघत. दिन तैसी रजनी झाली माये. हे माये सखी सखीला सांगत होती. मैत्रिणीला सांगत होती आता नाही काही विलाज नाही त्याला काही. माझी तो मला भेटेल म्हणून मला इच्छा आहे. आता मला त्याची आठवण येते. मी त्याच्या वियोगामध्ये कंटाळी ग. तो मला अजून तर भेटला नाही. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. कष्ट होता ती जीवासी. मग तिची मैत्रीण म्हणते का ग आता तुझी अवस्था काय. आम्ही तर आमच्या घरी निघून जाऊ. दिन तैसी रजनी झाली माये. हे माये मला रात्र काय दिवस काय सारखा त्या माझ्या त्या पतीच्या आठवणीमध्ये माझा दिवस जाऊ लागला. अवस्था लावून गेला अजून का नये. तसाच परमात्मा आपल्यापासून दूर गेला. अवस्था लावून गेला आणि अजून तो परमात्मा तुम्हाला मला कीर्तनकार गायक वादकाला अजूनही भेटला नाही. अवस्था लावून गेला अजूनही का नाही. हो गरुड वाहना तुकोबराय ज्ञानोबराय गंभीरा येई गा दातारा. अरे राजा एकदा तर भेट दे. त्याला विशेषण देत हे गरुडावर बसलेल्या विष्णू परमात्मा सशंक चक्रम सकिरीट कुंडलम सपित्त वस्त्रम सरसेर हेक्षणम सहार वक्षस्थल कौस्तु वस्त्रिय नमामि विष्णू शिरसा चतुर्भुजम. तो विष्णू परमात्म्याचं वाहन एक गरुड. गरुडा वाहना गंभीरा येई गा दातारा बाप रखुमा देवी वरा श्री विठ्ठला. हे श्री विठ्ठला गरुडा वाहना गंभीरा येई गा दातारा. हे दाता हे दानशूर दात्या मला भेट देण्याकरता तू ये. बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला. दिन तैसी रजनी झाली ओ माये अवस्था लावून गेला अजून का नाही. माझी कीर्तन भरपूर सेवा संपली. आता आपल्याला पुढे